रेडी ओके। तो चलिए स्वागत इस वक्त गणेश कुमार के हाथ में मोर्चा गेंदबाजी का फाइनल का मुकाबला। इस वक्त अनविस्पोर्ट रेडी टीम ने पहले टॉस बिल्कुल हार चुकी है और बॉलिंग कर रही, और राजाराम वॉरियर्स टीम जो ना टॉस पहले जीता बल्लेबाजी करने का जो कि निर्णय मैदान पर लेते हुए पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर रखा है, लाइन को गति के साथ गेंद निकल चुकी है। डॉट गेंद के साथ शुरुआत मैदान पर। वापस इस वक्त खेल चलता हुआ ऑफ स्टंप के बाहर से गेंद खेला कवर पर पीछे रखा है प्रतीक को, एक रन मिलेगा। लतेश पहुंचेंगे कप्तान स्ट्राइक पर। प्रतियोगिता में लतेश की सिर्फ फील्डिंग देखने को मिली। लतेश मेहरबा आज तमाम चाहने वाले बस बैटिंग देखना पसंद करेंगे। मनोरंजन के मैदान पर तोड़फोड़ बैटिंग, ऐसी बहुत से मैदानों पर जो मालिका भी इसको नवाजा गया वो लतेश सागवाकर जो कि स्ट्राइक पर मैदान पर। सिर्फ मेरा मानना है कि पूरे प्रतियोगिता में एक ही बड़ा शॉट देखने को मिला इनका, जो अमूमन आक्रामक बल्लेबाजी करना पसंद करते हैं, और वो भी सेमीफाइनल के मुकाबले में। फाइनल में अब उम्मीदें बहुत ज्यादा होगी आपसे, आपको बैटिंग करनी पड़ेगी। सामने गणेश कुंबल मैदान पर, पावर प्ले है नहीं सकते इस मैदान पर इस ओवर में। और इस बार कवर पर पीछे खिलाड़ी मौजूद है, एक ही रन वहां पर बनेगा। ऑफ स्टंप के शरीर के दूर से खेलने का जो प्रयास कर हवा में रखा गेंद को, लेकिन टोटल स्कोर में तब्दीली जबकि 2 पर पहुंचा टीम का स्कोर मैच में। काफी दर्शक इस मैच का लुत्फ उठा रहे, और काफी दर्शकों में बहुत से दर्शक ऐसे जो इस मैच का आनंद लगातार 5 दिन उठा रहे। उन तमाम प्रेमियों को हमारा प्यार भरा नमस्कार मैदान पर। और खेल चलता बा ऑप्टर के बाहर से शरीर के पॉइंट के ऊपर से फील्डर के लिए प्रोटेक्शन जरूर दिया गया, मतलब वहां पर दूसरा ही रन बनेगा। देखिए सबसे बेहतरीन पार्टनरशिप इस जोड़ी के बीच में मांद्रे मैदान पर है। इसका मतलब का इशारा था नो बॉल का और फ्री हिट का माहौल, मतलब 3 रन मिलेंगे इस गेंद पर। 5 रन पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। एक नो बॉल का मौका मिलेगा, मतलब फील्डिंग अब चेंज हो नहीं सकते, जैसे थे वैसे ही रहना पड़ेगा क्योंकि बल्लेबाज वही खड़ा है सब गोपाल बेटा। ऑन साइड पर लॉन्ग ऑन सीमा रेखा पर, लेकिन फर्क नहीं पड़ता, आउट तो हो नहीं सकते। मतलब पहला रन बहुत तेज निकला, एक ही रन मिलेगा वहां पर, और 1 रन के साथ टीम का स्कोर पहुंचा 6 रन पर। स्ट्राइक पर लतीश, टोटल स्कोर 6 रन 4 गेंदे मैदान पर। अभी तो कोई नुकसान देखने को नहीं मिला, लेकिन फर्क उस बात का नहीं पड़ेगा। ओ इस बार बिल्कुल छोड़ने का पहले प्रयास किया, लेग स्टंप के शायद बाहर थे ऐसा लग रहा था उनको, लेकिन गेंद निकली लेग स्टंप के बाहर से। वाइड बॉल है ये, वाइड और 22, मतलब 2 रन वहां पर मिलते हुए। शायद अनुमान सही लगाया था, लग रहा था कि शायद आसपास से गेंद गुजर चुकी है, लेकिन इतनी तेज गेंद थी गणेश कुंबल की, जो अब तक की कहानी में मतलब 8 रन जो कि पहुंच चुका है टीम का स्कोर। और वापस गोपाल बाटा स्ट्राइक पर रहेंगे। ऑफ स्टंप के बाहर से बिल्कुल नो बॉल का गोपाल बड़ा गिर चुके हैं, और रन आउट का मौका, और ये आउट मैदान पर। नो बॉल जरूर है, लेकिन शायद रन आउट का विकेट जो मिल जाएगा आपको। एक विकेट निकला, पहला विकेट निकला, टीम का स्कोर पहुंचा 9 रन पर इस मैच में। मैंथरम होडाउड से जो बिलोंग करता खिलाड़ी बाहुबली जो कि मैदान पर पहुंच चुका है, ताजी मैदान पर स्ट्राइक पर। बाहुबली के लिए एक मौका रहेगा कि शुरू के पावर प्ले के ओवर में, जो कि पावर प्ले यहां पर नहीं है, मतलब पहली ओवर में फ्री हिट का माहौल है, मतलब पहली गेंद पर आपको पूरा लाइसेंस मिलेगा बल्ला चलाने का मैदान पर। बातचीत हो रही लतीश के साथ मिलकर गोपाल के साथ, क्या करना पड़ेगा। 40-45 या टोटल अच्छा रहेगा इस शाम के समय पर, जब सूरज ढलने के दार पर रहेगा तो अपने आप थोड़ी सी नमी छाएगी मैदान पर, जो कि आज ओस उतनी नहीं गिरेगी, लेकिन जो नमी छाएगी उसके कारण बैटिंग करना बाद में इतना आसान नहीं होगा। वही सोचकर शायद इस वक्त मैदान पर बल्लेबाजी करने का जो निर्णय लिया गया मैदान पर। चेहरे पर समीर के क्यों मुस्कुराहट है, समीर बात कर रहा था कुछ गणेश से वहां पर, शायद थोड़ा सा पैर बाहर निकल चुका था। 2 बार 9 गेंद डाल चुके हैं, एक बार तो वहां पर बच गए, इस बार सामने बाहुबली मैदान पर। सिर्फ 4 ही गेंदें अभी तक हो चुकी है, 9 रन पर पहुंचा टीम का स्कोर। सामने बाहुबली, इस खिलाड़ी का सिर्फ एक ही काम है, बल्ला चलाना मैदान पर, और उसके लिए पूरा लाइसेंस आपके पास है। और बिल्कुल ताकत लगी ऑन साइड पर, लेग स्लिप के बगल से निकली गेंद, बैकवर्ड स्क्वायर लेग पर निकली गेंद, जहां पर एक ही रन मिलेगा। 10 रन पर पहुंचा टीम का स्कोर। खेल चलता हुआ इस समय पर, जबकि पहले ओवर का 5 गेंदें हो चुकी है, 10 रन बन चुके। कोई बड़ा शॉट अभी तक देखने को शायद इस समय पर तो मिला नहीं है, लेकिन जो 9 गेंदें डाली, कुछ वाइड डाली, वहां से वो दबाव बन चुका मैदान पर। मतलब अतिरिक्त अगर बताई जाए तो 5 रन जो कि अतिरिक्त बन चुके इस ओवर में, जहां पर 2 9 1 वाइड के स्वरूप से।
टिकी को रखा मिड विकेट पर, लॉन्ग ऑन पर समीर खड़ा है, स्क्वायर लेग पर योगेश जो कि शर्मा का शायद वहां पर, ओ शरीर के दूर से कवर बाउंड्री पर, ए नहीं वहां से तो लग रहा है इशारा, एफर्ट कमाल का है। प्रतीक गवंडे दर्शकों ने इशारा कर दिया कि गेंद निकली है, नहीं अभी तक नहीं पता चल रहा है, अंपायर ने कोई निर्णय दिया नहीं। अंपायर आप बिल्कुल कह रहे 6 रन के लिए, कुशल टाइमिंग, कवर बाउंड्री पर, क्या खूबसूरत शरीर के दूर से खेला हुआ एफर्ट प्रतीक गवंडे का 110 का था। प्रतीक के लिए एक बार तालियां बजा सकते हैं आप, प्रतीक ने क्या फील्डिंग की वहां पर, लेकिन तब तक पैर लग चुका था बाउंड्री लाइन पर। 6 रन के साथ 16 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। नया गेंदबाज मैदान पर इस वक्त प्रतीक गवंडे मैदान पर, काफी दर्शक इस मैच में है। इस वक्त मैच को उठा रहे लुफ्त के बाहुबली है सामने, बाहुबली का खेल किस तरह से रहेगा। गणेश कुमार थोड़े से नाराज लग रहे हैं मैदान पर, चेहरे पर वो मुस्कुराहट मैदान पर, पता था कि वो कैच ले लिया था लेकिन ऐन मौके पर वो पैर लगा, इसलिए अंपायर का इशारा पहुंच चुका छक्के का। सामने बाहुबली, उनके सामने प्रतीक गवंडे मैदान पर। फुल टॉस गेंद, उतनी ठोस नहीं, मिड विकेट सीमा रेखा पर गेंद निकल चुकी है, एफर्ट कमाल करा। मिड विकेट पर हमारे कहो बहुत से चाहने वाले, उनमें तेजस पेडनेकर, संतोष पेडनेकर उसी जगह पर बैठे इस मैच का आनंद उठा रहे। तेजस पेडनेकर सर आपका हार्दिक स्वागत इस मैच के दरमियान। मिड विकेट सीमा रेखा पर, वहां पर पीछे खिलाड़ी है वहां पर, और क्या फील्डिंग वहां पर, 2 रन बनाए गए और 2 रन के साथ टीम का स्कोर पहुंचा अब मात्र 18 रन पर। कमाल की ताकत, मुकाबला बिल्कुल दावेदारी का। सामने बाहुबली मात्र 3 रन बनाकर अभी तक स्ट्राइक पर। ओ समाप्त हो जाएगा खेल, बाहुबली आउट है ये, लेकिन नहीं, नो बॉल का इशारा, अंपायर का इशारा पहुंचा नो बॉल का, मतलब ये फ्री हिट का माहौल रहेगा। थर्ड अंपायर उत्तम मोटे कहा है आप, पहुंचिए आप। नो बॉल, थर्ड अंपायर उत्तम मोटे ने इशारा कर दिया नो बॉल का। चेहरे पर अफजल की खुशी है, अफजल उत्तम से कुछ बात कर रहा था बात में। अफजल का उत्तम का पहले से ही नाता अच्छा है, इसलिए शायद अफजल ने थोड़ी सी मुस्कुराहट दिखाई चेहरे पर, लेकिन अफजल बीमर था ये, मतलब 2 रन वहां पर मिलेंगे, एक फ्री हिट का महत्व। अब फ्री हिट लतेश जो कि सेट है खिलाड़ी, ओ आड़े बल्ले से ऑन साइड पर ताकत लगाई शॉट के लिए, लॉन्ग ऑन सीमा रेखा पर खिलाड़ी मौजूद है। पूरे प्रतियोगिता में इनका एक बार ही बल्ला चला है, वो इस मैच में। इस खिलाड़ी के आपकी उम्मीदें रहती है, वो उम्मीदों पर आज खरा नहीं, लेकिन एक सिक्सर है इसके खाते में। आज बैटिंग करनी पड़ेगी लतेश मैदान पर। टीम का स्कोर पहुंचा 21 रन मैदान पर इस मैच में। मैदान में प्रतीक गवंडे वापस मोर्चे पर चलेगा, स्ट्राइक पर जो कि इस वक्त बाहुबली ऑन स्ट्राइक मैदान पर। ऑफ टर्म के बाहर है कि बाहुबली के पहले में गेंद मिल ही नहीं रही उनको, उनसे शरीर से दूर जो कि डाला जा रहा है, इनको पता है कि उनके एक बार सामने नजरों की आंखों के सामने अगर गेंद आएगी ना तो वो गेंद बहुत दूर जाएगी, इतनी दूर जाएगी कि यहां से उसको सिर्फ दूसरे गेंद को मंगाना पड़ेगा, इतनी ताकत है इस खिलाड़ी के पास। लेकिन आज उस ताकत को रोका जा चुका है मैदान पर। 22 टीम का स्कोर मैदान पर, और इस बार सीधा शॉट गोली के रफ्तार से गेंद निकल चुकी है, टाइमिंग खूबसूरत है, लेकिन एक ही रन वहां पर बनता। गणेश कुमार स्क्रीन पर जल्दी पहुंच गए, पता है कि 2 रन के लिए बाहुबली तैयार ही थे मैदान में। 23 इस वक्त टीम का स्कोर। देखिए क्या टॉस जीतकर पहले गेंद बल्लेबाजी करने का जो निर्णय है अभी तक इस ओवर में अच्छा है। 1-2 शॉट बड़े लग चुके हैं मैदान पर, जिस तरह से बात बन रही है मैदान पे, फ्री हिट के मौके पर भी उतने रन नहीं बने जितने होने चाहिए। ओ फिर से खड़ी हो गई गेंद, आपाली और गणेश, कौन लपकेगा? अनेश कुबल है वहां पर, और ये आउट मैदान पर। ऐन मौके पर किल विकेट निकला मैदान पर बाहुबली का, जो बहुत सस्ते में निकला। 2 विकेट नुकसान के बाद टीम का स्कोर 223 मैदान पर।
नए खिलाड़ी के रूप में पहुंच चुका, 2 विकेट आज निकल चुके, जबकि टीम का स्कोर पहुंचा 23 रन पर। कप्तान नॉस्टैक एंड पर लतेश सागौकर मैदान में है, जिनका अगर निजी टोटल बताया जाए इस मैच में 5 गेंदों में 8 रन, जहां पर एक सिक्सर शामिल है। प्रतीक गवंडे अपने निजी कोटे का अंतिम ओवर लेकर इस वक्त अंतिम गेंद लेकर मैदान पर चलते हुए सामने से। और इस समय पर बात बताई जाए तो स्टारों के स्टार अक्षय मैदान पर स्ट्राइक पर। स्टार अक्षय किस अंदाज की बैटिंग रहेगी मैदान पर, क्या विस्फोटक गेंद, एक गेंद पर वो बड़ा शॉट लगा सकते हैं। मिड ऑफ को अंदर रखा स्टार अक्षय के लिए, ऑन साइड इनका बहुत स्ट्रॉन्ग जोन है। ओह, गेंद नीचे रह गई इस बार, सबमरीन डिलीवरी, गेंद टिप्पा खाती नीचे रह गई, मतलब डॉट गेंद निकली और डॉट गेंद के साथ समाप्त हुआ दूसरा और 2 ओवर के बाद टीम का स्कोर पहुंचा 23 रन पर। हमारे साथ जुड़ जाएंगे इस वक्त जो कि विजय सर स्वागत आपका, विजय बागायतकर, जो कि इस वक्त मैच में अंतिम कुछ ओवर्स के लिए हमारे साथ जुड़ जाएंगे। लेकिन गेंदे बची 18, कितने रन बनने चाहिए, 40, 45 या फिर 50, शायद ये देखना पड़ेगा इस मैच में। धन्यवाद कृष्णा। तर पहिल्या 2 षटकात बघता बघता धावसंख्या स्थिरावली आहे, ती अर्थातच 23 वर। या स्पर्धेचा महाअंतिम मुकाबला, या महाअंतिम मुकाबल्याकडे 2 दर्जेदार 2 प्रतिभावंत संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे आणि हा स्पर्धा रंगणार यात काही शंका नाही आहे। गोलंदाजीत बदल होतोय, अपाली मला वाटतं आमच्या बाजूने म्हणजे समालोचन कक्षाकडून तो मारा करणार आहे आणि त्याला सामोरं जातोय तो फलंदाज लतेश। क्षेत्र बघा, स्लिप नाही आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, पॉइंट आहे, वाईडिश गली आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, कव्हर्स आहे, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे। आता पण तो क्षेत्रात बदल होतोय बघा, एक वाईड मिड ऑफ म्हटलं तरी चालेल, एक कव्हर्स आहे ऑफला ऑनला, आता म्हणजे सर्वचे सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आत। पहिला चेंडू, हा चेंडू उजव्या असे थोडासा बाहेर, थोडासा हलका चेंडू बाहेर निघतोय। चेंडूबद्दल जास्त काही समजलं नाही आणि बाकीचे सोपस्कर पूर्ण केले ते यष्टिरक्षकाने। श्री देवी सातेरी भद्रकाली RCC माडीवाडी चषक 2025 पर्व 3 बघता बघता ही स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे। उजव्या अशा चेंडू छान कट केला, चेंडू जाते पॉइंट आणि कव्हरच्या मधून, चेंडू सरळ सीमा पार, सुरेख देखणा, खणखणीत, विश्वसनीय असा फटका। खराब चेंडू आणि खराब चेंडूचा अगदी खरपूस असा समाचार। बघा टायमिंग किती छान होतं, प्लेसमेंट किती छान होतं आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बघता बघता चेंडू थेट सीमा पार। या चौकारामुळे धावसंख्या पोहोचते ती 27 वर। 5 षटकात 45, 50, 52 किंबहुना 55 धावा हे गरजेचं आहे, कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघाकडे शेवटपर्यंत टेपपर्यंत त्यांची फलंदाजी आहे, छान गोलंदाजी आहे, त्यामुळे 50 ही गरजेची। मधल्या चेंडू कसापसा चेंडू घेऊन काढला, तो शॉर्ट स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून चेंडू जातो, तो वाडिश फाईन लेग एरियामध्ये दरम्यान 2 धावा या सहज पूर्ण केले जात आहेत। या दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 29 वर। लतेश खेळतोय 15 वर 8 चेंडू, तर दुसऱ्या बाजूने अक्षयला अजून आपलं खातं खोलायचं आहे। ही स्पर्धा कमालीची रंगली, बहरली आणि बघता बघता 5 दिवस आरुंदे वासियाने या स्पर्धेवर भरभरून प्रेम केलं, यात काही शंका नाही। कोलो टप्प्याचा चेंडू हाफ व्हॉली बनवतो, चेंडू छान ड्राईव्ह केला, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून हा चेंडू थेट सीमा पार। मला वाटतं 5 दिवसातील हा सर्वोत्तम फटका, कव्हर ड्राईव्हचा सर्वोत्तम देखणा, खणखणीत फटका। क्रिकेटमध्ये कव्हर ड्राईव्ह हा सर्वोत्तम फटका गणला जातो आणि त्याचंच दृश्य, त्याचंच एक मूर्तिमंत उदाहरण या बॅटच्या पट्ट्यातून बघायला मिळालं। ते लतेशच्या बॅटच्या पट्ट्यातून सुंदर कव्हर ड्राईव्ह बघणं म्हणजे क्रिकेटमधील एक सर्वोत्तम फटक्याचा जो अनुभव असतो। हो, चांगला चेंडू आणि डावी यष्टी वाकवली जाते, फलंदाज बाद होते, तंबूत परततोय, खोलवर टप्प्याचा चेंडू आणि चेंडूला उंची दिली होती सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आणि या उंचीवरच खऱ्या अर्थाने मात खाल्ली ती फलंदाज अक्षयने। आणि बघता बघता हा आणखीन एक धक्का तो संघाला, तिसरा धक्का तो संघाला, 3 बाद 33 अशी ही सुरुवात ती राजाराम वॉरियर्सची। नवीन फलंदाज दर्शन बांदेकर ज्यावेळी संघ अडचणीत असतो त्यावेळी तो उभा ठाकतच नाही, चौफेर टोलबाजी करतो, चौफेर टोलबाजी करतच नाही, षटकारांची तो आतषबाजी करतो आणि होत्याचं नव्हतं करण्यास हा दर्शन बांदेकर हा खऱ्या अर्थाने मातब्बर आहे। बघायचं हा दर्शन आज या महाअंतिम मुकाबल्यात कितपत त्याची बॅट तळपते, कितपत यशस्वी ठरतोय, किंबहुना आपल्या संघाला तो 60 गाठून देतो की नाही हे बघणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। ज्या दर्शनने उपांत्य फेरीचा सामना एक हाती फिरवला, तोच दर्शन आता मात्र पॉपिंग क्रीजच्या दिशेने।
तिसरं षटक सुरू आहे. धावसंख्या 3-33. मारा करतोय तो अप्पाली. क्षेत्रात थोडा बदल होतोय बघा. स्लिपला म्हणजे जो शॉर्ट थर्डमॅन आता मात्र मला वाटतं एक स्लिप घेण्यात येते आहे. म्हणजे स्लिप ठीक आहे. एक शॉर्ट थर्डमॅन आहे, एक कवर्स आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कवर आहे, कवर्स आहे ऑफला, ऑनला मिड ऑन आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे आणि एक शॉर्ट मिड विकेट. ओ हा चेंडू हा उजव्या थोडासा बाहेर. षटक संपते ते अप्पालीचं आणि तिसरं षटक संपते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर आहे ती 33वर. जे प्रेक्षक आत्ता झाले असेल किंबहुना संध्याकाळचे चहापान आवरून आलं असेल त्या प्रेक्षकांसाठी सांगतो, किंबहुना ज्या प्रेक्षकाने भ्रमणध्वनी आत्ताच हातात घेतला असा आणि यूट्यूबचे जोडले असतील त्यांच्या माहितीसाठी सांगतो, या स्पर्धेचा महाअंतिम मुकाबला सुरू आहे आणि नाणेफेक हारल्यानंतर राजाराम वॉरियर्स तळवडा 3 षटकाच्या समाप्तीला 3-33. आता खऱ्या अर्थाने मदार आहे ती दर्शन बांदेकर आणि अक्षय यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. आणि आता समोरच्या बाजूने म्हणजे आमच्या समालोचन कक्षाकडून समीर वेंगुर्लेकर मारा करणार आहे. एक का टेनिस क्रिकेटमध्ये म्हणजे मी जे अनुभवलं एक का असा होता की टेनिस क्रिकेटमध्ये शेवटी फार फिक्सिंग व्हायचं. जे फिक्सिंग प्रेक्षकांना दिसायचं नाही पण आतून फिक्सिंग असायचं, पण खेळ दर्जेदार व्हायचा यात काही शंका नाही. तो काळ होता 90च्या दशकातील किंवा 2005च्या. त्यांच्याबद्दल आपण वर्णन करणार. दरम्यान चेंडू खोलो टप्प्याचा चेंडू खेळून काढला, तो डीप मिड विकेटच्या बाजूने एक धाव तर निश्चित घेतली आहे आणि एका धावावर समाधान. एकरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 34वर. ज्यावेळी मुंबईकर संघ कोकणात आले, सिंधुदुर्गात आले, त्यावेळी बऱ्याच प्रेक्षक माझ्याशी त्यावेळी चर्चा करायची मुंडे डोंगरीच्या मैदान किंवा बोपूरच्या मैदानावरून. काय हो बागायत सर, काय तुम्हाला फिक्सिंग वाटतं का? तर मी नेहमीच म्हणतो क्रिकेट हा जेंटलमॅन खेळ आहे, त्यात फिक्सिंग निश्चित नसणार. परंतु त्यानंतर कधी एक शंकेची पाल चुकचुकायची, खरंच फिक्सिंग व्हायचं की काय ही शंका मनाला साठून जायची. दरम्यान चेंडू मध्ये चेंडू टॉप एज घेतला जातोय, चेंडू जातो ते सरळ पॉईंटवर आणि दर्शन बांदेकर बाद होतोय. दर्शन बांदेकरच्या रूपात एक महत्त्वपूर्ण गडी हा तंबूत परततोय. 14 धक्काचं संघाला 4-34 अशीच काहीशी सुरुवात. राजाराम वॉरियर्स तळवड्याचे संघाचे मालक आज गावडे साहेब इथे उपस्थित आहेत आणि मी गावडे साहेबांची मला वाटतं बाबा परत मित्रमंडळ आयोजित ज्यावेळी मालवणमध्ये जी स्पर्धा रंगली होती, अंतिम सामन्यात त्यांची छोटेखानी मुलाखत मैदानावर घेतली, त्यांच्याशी वार्तालाप केला होता. त्यावेळी ते म्हणत होते की मागचा सीझन हाही सीझन त्यांना बऱ्यापैकी फलद्रूप आहे, यात काही शंका नाही. पण मागच्या सीझनमध्ये साधारणतः त्यांनी 25 ते 26-27 अजिंक्यपदे पटकावली होती. 30-35 लाख धनराशी त्यांनी प्राप्त केली होती आणि ते फार खुश होते आणि आजही ते खुश असणार, कारण आपला संघ अंतिम फेरीत धडक मारतोय. 1 लाखाची स्पर्धा आणि बघता या स्पर्धेवर खऱ्या अर्थाने विश्वास सार्थ ठरवला त्यांच्या खेळाडूने. टेनिस क्रिकेट म्हणा, आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणा, IPLच्या माध्यमातून हे युग क्रिकेटचं फ्रँचायझीचं युग आहे, संघमालकांचं युग आहे. आणि याच युगामध्ये जर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर गावडे साहेब आज एक वेगळ्याच लेवलवरती आहेत, एवढं मात्र निश्चित. दरम्यान चेंडू मधल्या यष्टीवरचा चेंडू खेळायचा ऑन साईडला, मिड विकेटच्या बाजूला चेंडू बॅटच्या बाहेरच्या किनाऱ्याला धावचीची एक सुंदर संधी, पण वेग मात्र तेवढा काही व्यवस्थित नव्हता, थ्रो मात्र तेवढा काही व्यवस्थित नव्हता, चेंडूची फेक. आणि दरम्यान 1 धाव ही पूर्ण केली आहे. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 35वर. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर संघमालकांचा विचार केला तर पहिले संघमालक होते ते विकास गवंडे, ज्यांनी खऱ्या अर्थाने संघ मालक नेमके काय असतात हे दाखवून दिले होते 2000-2005च्या 5 वर्षामध्ये. मधल्या चेंडू टप्पा पडता खाली राहिला, चेंडू नशीबवान म्हणावे की चेंडू का बॅटच्या बाहेरच्या किनाऱ्याला लागला नाही आणि बाकीचे सोपस्कर पूर्ण केले ते यष्टिरक्षकाने. धाव काही निघत नाही, धावसंख्या कायम ती अर्थातच 4-35. 4थं षटक हे प्रगतीपथावर. वेंगुर्लेकरचा चेंडू हा फुलटॉस, चेंडू लॉफ्ट केला, चेंडू सरळ जातो त्या डीप मिड विकेटला. एक सुंदर साधा सोपा झेल हा स्थिरावलाय. 5वा धक्का तो राजाराम वॉरियर्सला. बघता संघाची पडझड होते आहे आणि मी अपेक्षा केली होती, किंबहुना सर्व प्रेक्षकांनी अपेक्षा केली होती की कदाचित 5 षटकात 50 बघायला मिळेल. पण आता मात्र ही 50 काहीशी धूसर दिसते आहे. त्याचं कारणच असं की गोलंदाजाने अतिशय भेदक मारा करत बघता राजाराम वॉरियर्सच्या संघाला हा तडा दिला आहे आणि 5 प्रतिभावंत खेळाडू हे तंबूत परत आहेत.
धावसंख्या कायम ती 5-35. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता मात्र खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटने कात टाकली आहे, किंबहुना प्रथम पारितोषिकाने कात टाकली असं म्हणावं लागेल. फार पूर्वी 11,000, जास्तीत जास्त 25,000 आणि बघता बघता हा आकडा 50,000, हा आकडा 1 लाखापर्यंत गेला आहे आणि हा आकडा या मोसमात 5,55,555 पर्यंत पोहोचला आहे. हे तेवढंच खरं. बघायचं आहे भविष्यात 10 लाखाची स्पर्धा होते की नाही. ती स्पर्धा निश्चित दूर असणार, यात काही शंका नाही आहे. कोलोटापचा चेंडू हा अफॉली बनवण्याचा प्रयत्न, पण शेवटच्या आपला इरादा बदला. मनगडाच्या साहाय्याने चेंडू वळवला, तो मिड विकेटला. स्वतः गोलंदाज जातोय मिड विकेट एरियात आणि एक धाव मात्र एका धावाला मात्र रोखू शकलं नाहीये. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 36 वर. मग अशी आम्ही चर्चा करतो, मी, बादल, भूषण आणि कृष्णा देवजी. खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटने कात टाकली मागील 10 वर्षात. खऱ्या अर्थाने हजारपती झाले नाहीत तर खेळाडू आजकाल लखपती झाले आहेत. ISPLच्या माध्यमातून म्हणा, अक्षरशः लाखोंची बोली लागते आणि या ISPLने मात्र खऱ्या अर्थाने कात टाकली आहे आणि हजारपती नव्हते लखपती खेळाडू होते. हे एक चांगलं साईन आहे टेनिस क्रिकेटसाठी. एक उदरनिर्वाह सुद्धा आता मात्र याच क्रिकेटवरती आयुष्याची बेगमी करू शकतील असं एक क्रिकेट आहे टेनिस क्रिकेट. मधला तो चेंडू हा उजव्या अक्षाच्या बराचसा बाहेर जातोय. चेंडू टप्पा पडता क्षणी खाली राहिला आणि बाकीचं सोपस्कर पूर्ण केले ते यष्टिरक्षकाने. सर्वात जास्त बोली ISPL मध्ये सरकारवरती लागली होती, मला वाटतं 20 लाखाची. मधल्या तो चेंडू शॉर्ट आर्म पूल केला, चेंडू जातोय सरळ मिड विकेट एरियामध्ये. एक सुंदर क्षेत्ररक्षण तिथे आणि फक्त एका धावावरच समाधान. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 37 वर. आता ISPLच्या माध्यमातूनच आता भविष्यात T10ची संकल्पना येते आणि हे T10 सुद्धा भविष्यात बघायला मिळेल आपल्याला. एक टेनिस क्रिकेटमध्ये नवीन प्रयोग केले जात आहेत आणि हे नवीन प्रयोग मात्र खेळाडूंच्या पथ्यावर पडत आहेत. जर आर्थिकदृष्ट्या विचार केला तर एवढं मात्र निश्चित. मधल्या चेंडू हा मात्र खेळून काढला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. चेंडू सरळ जातोय स्क्वेअर लेगला. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे आणि दरम्यान ही एकच धाव. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 38 वर आणि 6वा धक्का तो संघाला. 5वं षटक प्रगतीपथावर, जे अंतिम षटक आहे 5 षटकांचा सामना आणि या 5 षटकाच्या सामन्यामध्ये 38 धावा. आरुंदगाव, सावंतवाडी तालुक्यातील आरुंदगाव, ज्यांनी एक काळ असाही गाजवला टेनिस क्रिकेटमध्ये, ज्याचा फार मोठा दबदबा होता. परंतु त्याच आरुंदा गावामध्ये एक फार मोठी लाखाची स्पर्धा, ही स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी ठरली. काका नाईक आणि त्यांचे सहकारी, बाकीच्या सहकाऱ्यांचे मला नाव माहीत नाही त्यामुळे त्यांचे मी नामोल्लेख करत नाही, पण काका नाईक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ही स्पर्धा निश्चित यशस्वी केली, यात काही शंका नाही आहे. मधल्या वर्षाची हा चेंडू बॅटच्या बाहेरच्या किनार लागतोय, चेंडू सरळ जातोय तो शॉर्ट थर्डमॅनला आणि दरम्यान एक धाव ही पूर्ण केली आहे. टेनिस क्रिकेटचं आयोजन करणं हे सोपं असतं, पण त्याच्यामागे मेहनत घेत ही स्पर्धा यशस्वी करणं हे तेवढंच अवघड असतं. परंतु हे काम मात्र काका नाईक आणि त्यांच्या सहकार्याने चोख बजावलं आणि बघता 5 दिवस ही स्पर्धा निश्चित यशस्वी करून दाखवली आहे. ही स्पर्धा आता सांगतेकडे वळली आहे. महाअंतिम मुकाबला चालू आहे. 5वं षटकातील आता फक्त पहिल्या डावातील फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. मधल्या चेंडू रिव्हर्स खेळलाय, चेंडू छान वळलाय, वाईड थर्डमॅनच्या डोक्यावरून हा चौकार आपण ज्या षटकार येतोय, सुंदर षटकार. हे दृश्य फार क्वचित बघायला मिळतं. रिव्हर्स स्वीप तोही षटकार आणि हा षटकार अगदी सहज लिलाया साध्य केलाय तो रोहनने. धावसंख्या पोहोचते ती 45 वर. आता माझा संघ बरोबर 50च्या उंबरठ्यावर. एक चौकार किंवा एक षटकार निघाला तर मात्र 50 धावा हे निश्चितच बघायला मिळतील. शेवटचा चेंडू ह्या डावातील. पुन्हा एकदा खराब चेंडू, हा मात्र पुन्हा तसाच खेळला. हा मात्र थर्डमॅनच्या बाजूने सरळ जातोय डीप थर्डमॅन सीमारेषेबाहेर. हा चौकार. 50 पाहिजेत या विजयासाठी, या स्पर्धेवर अजिंक्य पदाचं नाव कोरण्यासाठी. आता मात्र 50ची आवश्यकता आहे. ती अन्वी स्पोर्ट्स रेडीला बघायचा आहे या 50 धावांचा कसा काय पाठलाग होतोय. या 50 धावा गाठण्यात फलंदाज यशस्वी ठरत आहेत की 50 धावा रोखण्यात गोलंदाज यशस्वी होत आहेत.
याचं उत्तर आपल्याला 20 ते 25 मिनिटात निश्चित मिळणार आहे. एकंदरीत काय, ही स्पर्धा रंगली बहरली. बघता बघता ही स्पर्धा आता उत्तरेच्या दिशेने झुकते आहे. फक्त आता 30 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या स्पर्धेतील. बघायचं आहे नेमक्या 30 चेंडूत नेमकं काय घडतंय, काय बिघडतंय हे सांगण्यासाठी इथे आहेत माझे सहकारी समालोचक बादल चौधरी. जय बागायतकर सर, धन्यवाद. भूषण नाईक सर, धन्यवाद. कृष्णादेवजी सर, आमचे स्कोरर दीप आरोंदेकर आणि साथी स्कोरर आदित्य पावसकर यांच्या स्वातीन, आमचे इलेक्ट्रॉनिक स्कोरर रजत किन्नेकर, या सगळ्यांच्या सोबत तुमचा सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत. श्रीदेवी सातेरी भद्रकाली RCC माडियावाड चषक, द ग्रेट ग्रँड फिनाले, 1 लाख रुपयांची स्पर्धा आणि स्पर्धा जिंकण्याची संधी या दोनही संघांकडे. दोनही संघांनी मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मोठमोठी मिळवलेली विजेतेपदं असत. अन्वीस्पोर्ट रेडी या नावावर खेळणारा संघ जो वारंवार बॉथम वॉरियर्स या नावाखाली खेळताना दिसता, पण अन्वीस्पोर्ट रेडी या संघांसुद्धा या नावावर केलेली कमाल असा. 2021-22 सीझनची कोचऱ्याची श्रीराम आयलंड गोल्डन चषक स्पर्धा आणि या स्पर्धेत देवबाग संघाचा पराभव करून अन्वीस्पोर्ट रेडी संघाने मिळवलेला विजेतेपद. दुसऱ्या बाजून राजाराम वॉरियर्स तेवढे संघाचा जर विचार केलो तर गेल्या 4 वर्षात या संघाच्या विजेतेपदांची जर यादी वाचली तर ती सत्यनारायणाच्या पूजे एवढी असा. पण खास करून आठवता 21-22 सीझन सातेरी कर्लीच्या मैदानावर 1 लाख रुपयांची स्पर्धा आणि माका वाटता राजाराम वॉरियर्स तेवढे संघाचा तर पहिला विजेतेपद 6 आकडी स्पर्धेतला. 19 फेब्रुवारी 2023 यो दिवस तर राजाराम वॉरियर्स संघासाठी खूप ऐतिहासिक होतो, कारण याच दिवशी राजाराम वॉरियर्स तेवढे संघान मालवण बोर्डिंग मैदानावर 2.5 लाख रुपयांची कोकण नाऊ प्रीमियर लीग स्पर्धा आणि त्याच दिवशी झुंजार खारेपाटणची 1 लाख रुपयांची स्पर्धा जिंकलेली. अशा काही सुंदर सुंदर आठवणी या दोनही संघांसोबत. आणि तेच दोन संघ आज एकमेकांच्या समोर. तुम्ही किती जरी राजे असलात, किती मोठे खेळाडू जरी असलात, तरी तुमका सुरुवात करूची असा शून्यातून, आणि ती शून्यातून सुरुवात करण्याच्या इराद्यान प्रतीक गवंडे आणि गणेश कुबल स्ट्रायकर एंडवर 50 धावांचं लक्ष्य. पहिलो चेंडू सौरभ आडवी बॅट, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावला, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, पण गणेश कुबलने ह्यो 3रो रन नाकारलो. बंटी गोवेकर साहेबांकडून बक्षीस सौरभ तुझ्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचा. सौरभ नाईक वैयक्तिक पहिल्या सांघिक पहिल्या षटकाची जबाबदारी. गणेश कुबलचो एक हुकमी एक्को जका म्हटलो जाता. गणेश कुबलने असे बरेच हुकमी एक्के तयार केलेले असत. खास करून सलामीसाठी गणेश कुबलला बऱ्याच मोठ्या स्पर्धेत ज्यांनी साथ दिली तो आरोंदा गावचो जॉनी फर्नांडिस याचं नाव सुद्धा अग्रक्रमान घेऊचा लागतला. खोलवा टप्प्याचा चेंडू सटीक यॉर्कर, रन आउट करण्याची संधी. काजीचो सीझन अजून थोडंसं चालू झालो नाही, त्यामुळे सौरभचो नेम चुकलो. प्रतीक सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. यंगस्टार परबवाडा संघाचो एक हुकमी एक्को म्हणान प्रतीक गवंडेचा सध्या नाव वेगवेगळ्या संघांमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून सुद्धा त्याला विशेष संधी दिली जाता. असो प्रतीक वैयक्तिक 3 आणि सांघिक 3 रन्सावर. गणेश कुबल, प्रतीक गवंडे ही जोडी आणि शपल शॉट फाईन लेगच्या दिशेन. टिपिकल गणेश कुबल.
बघता बघता चेंडू सीमारेषा पार, अखंड पार, माठवा पार, गडग्या पार, डोंगरा पार, डायरेक्ट चंद्रार, पावड्याचा पाणी 5 टाक. आरसीसी देऊळवाडी षटकार. सत्तावीस चेंडू शिल्लक, 41 रन्सांची गरज. रन्स झाले 9. पाठलाग करूचो असा अर्धशतकी. 50 धावांचं लक्ष. गणेश परत एकदा प्री डिटरमाइंड शॉट, डायरेक्ट हिट. प्रतीक गवंडे बाद करण्यासाठी अगदी जंग पछाडताना संपूर्ण राजाराम वॉरियर्स तळवडे संघ. राजाराम वॉरियर्स तळवडे संघ मालक विकास गावडे असं उपस्थित असत. आणि गवंडे ह्या नाव सुद्धा येण्याचं कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या व्यावसायिक संघांची मालकी हक्क विकास गवंडे हे अनेक वर्ष गाजवली. कणकवलीची स्पर्धा असो, बोफोर्स असो, प्रिन्स समादेवी असो, या स्पर्धेत विकास गवंडे 11 मुंबई ह्यो संघ आवर्जून खेळताना दिसायचो. मापणगावचे सुपुत्र विकास गवंडे यांचं नाव आवर्जून येता. पण आज सुद्धा ज्या संघ मालकाक आपण सगळेजण मिस करतो, ज्याची आठवण सगळ्यांका येता, आणि ता एकमेव नाव रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघ मालक रोहित बोवलेकर. रोहितची उणीव मात्र जगात खैचोही संघ मालक भरून काढू शकणार नाही. एवढी दर्जेदार भरीव कामगिरी रोहित बोवलेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रिकेटसाठी केलेली. गणेश कुबलचो फटको अलॉंग विथ द कार्पेट. मिड विकेटच्या दिशेने दर्शन बांदेकर, आणि दर्शनच्या हातात चेंडू असल्यानंतर दुसऱ्या धावेचो विचार सुद्धा मनात येणार नाही. वेंगुर्ला संघाच्या म्हणजे अन्वी स्पोर्ट रेडी संघाच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये कुणालजी पियणकर साहेबांकडसून. अन्वी स्पोर्ट्सचे मालक असत आदरणीय कुणालजी पियणकर साहेब, त्यांनी या संघासाठी लावलेला बक्षीस प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. मैदानावरच्या खेळाडूंका विनंती असा, जरा घड्याळाकडे सुद्धा लक्ष द्या. वेळेचं महत्त्व किती असतं अँजेलो मॅथ्यूजला जाऊन विचारा, आणि वेळेचं महत्त्व कसा पाळायचा रवींद्र जाडेजा जाऊन विचारा. काल संपलेली कटकमधली इंग्लंड विरुद्धची वनडे 24व्या ओव्हरीमध्ये रवींद्र जडेजाने ओव्हर टाकली, आणि बागायतकर सर पूर्ण ओव्हर त्यांनी किती सेकंदात पूर्ण केली, मोजून 73 सेकंद. 73 सेकंदामध्ये अख्खी ओव्हर पूर्ण करू घेता ह्या आंतरराष्ट्रीय स्तरावर रवींद्र जाडेजा दाखवता. मग तुम्ही आम्ही काय चीज. वेळेचा भान राखून खेळ करणं गरजेचं असा, कारण येळ बरो तेचो खेळ बरो. दुसऱ्या षटकाची जबाबदारी निखिल गावडे. कणकवलीची स्पर्धा ज्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर गाजवली, गणेश करंगुटकर आणि निखिल गावडे ह्या नाव घराघरात पोचला. त्या जोडीतलो ह्यो खेळाडू निखिल गावडे. 50 रन्सांचो पाठलाग. दुसऱ्या षटकाचो खेळ प्रगतीपथावर. 13 ही धाव संख्या, आणि 13 ह्यो आकडो सुद्धा क्रिकेटमध्ये घातांक म्हटलो जाता. नक्की कोणासाठी होतलो. 13 ही जर्सी क्रमांक सुद्धा खूप कमी खेळाडूंच्या पाठीवर दिसली, पण जवळपास 5 खेळाडूंनी ही 13 क्रमांकाची जर्सी वापरली. खराब चेंडू, खूपच खराब चेंडू होतो प्रतीकसाठी. फाईन लेगच्या दिशेन मोकळा अख्ख्या रान होता. शफल शॉट खेळणं गरजेचा होता. चेंडू निर्धाव. ऍक्शन रिप्ले बघा. खूपच निराश प्रतीक आणि गणेश सुद्धा. 13 ही धाव संख्या, जो 13चो आकडो आपल्या पाठीवर घेतलेले किमान 5 आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि वैशिष्ट्य होता. हे 5 खेळाडूंच्या नावामध्ये एम वरसून त्यांचं नाव किंवा आडनाव चालू होणार होता. अपरकट डी पेक्षा कव्हरच्या दिशेन. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. आरसीसी माडियेवाडी चौकार. कडून समोर प्रतीक गवंडे. 20 चेंडू शिल्लक, 33 धावांची गरज. प्रतीकचो अपीस शॉट ऑन द राईस लॉंग ऑफच्या दिशेन. अक्षय घाटवळच्या सेफ हँड्स मध्ये
पहिल्या विकेटचा पतन, जणू काही 17 पे खतरा. एकोणीस चेंडू 33 धावांची गरज. या वर्ल्ड कप मध्ये निखिल सप्रू सरांचा आवाज, लॉंग ऑफ लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ. शब्द एकच होतो पण त्या 3 लॉंग ऑफ मध्ये 3 वेगवेगळे अर्थ होतो. पहिलं लॉंग ऑफ ऐकल्यानंतर फ्रस्ट्रेशन, हे चेंडू षटकारासाठी जाता की काय. दुसरं लॉंग ऑफ ऐकल्यानंतर एक्सपेक्टेशन, कारण चेंडू खाली दिसलेलो सूर्यकुमार यादव. आणि तिसऱ्या लॉंग ऑफ साठी सेलिब्रेशन, कारण तो झेल टिपलो गेलो. आणि त्यानंतर भारतीय संघाने केलेली कमाल धमाल. एक एक झेल सुद्धा सामन्याचा निकाल, सामने सोडा वर्ल्ड कपचा निकाल लावता यावर्षी सूर्यकुमार यादवने दाखवला. काही वर्षापूर्वीचो खेळ आठवा, स्कूपचो प्रयत्न, मिसबाचो फटको, शॉर्ट फाईन लेगच्या दिशेन श्रीशांतने घेतलेलो झेल, भारतीय संघान महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकलेलो वर्ल्ड कप. त्यापेक्षा सुद्धा जुने प्रेक्षक मैदानावर असतले आणि त्यांना आठवतलो 1983 चो वर्ल्ड कप. सलग 2 वर्षा वेस्ट इंडिज विजेतो व्हिव्हियन रिचर्डसनचो फटको, कपिल देव यांनी घेतलेलो झेल. काळ खैचोही असलो, जमानो खैचोही असलो तरी वाक्य अजून ताच, कॅचेस विन दी मॅचेस. सुंदर झेल अक्षय घाटवळकरसून. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. निखिलचो शेवटचो चेंडू. प्लेड ऑन होता होता वाचलेलो खेळाडू, नवीन फलंदाज मैदानावर वासुदेव. 2 षटकांची सांगता, 8.5 ची सरासरी, शिल्लक चेंडू 18, 33 ची गरज. सतरा धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त. 50 धावांचं लक्ष्य, 11 ची धाव सरासरी उरलेल्या 3 ओव्हरीमध्ये गरजेची. पंचांका परत एकदा विनंती असा, देनम नाही घेनम आणि कंदील लावू येनम ही म्हण सुद्धा जुनी झाली आणि ह्यो काळ सुद्धा जुनो झालो. कंदील आणि गॅसबत्ती रवले नाही, जा काय करूच आता उजेडात. बॅड लाईटचा अपील स्वीकारला जाऊचा नाही, त्यामुळे लवकर लवकर सामनो चालू ठेवा. संध्याकाळच्या सत्रात, दुपारच्या सत्रात सुद्धा जेचो चेंडू इतको वेगवान असता की जो दिसना कठीण असो खेळाडू बॉलिंग मार्कवर. दर्शन बांदेकर दुबईमध्ये जाऊन मुंबई इंडियन्स संघान जिंकलेलो IPL आणि या IPL ट्रॉफीक हात लावणारो कोकणातलो पहिलो खेळाडू थेट दुबईमध्ये होतो. त्याचं नाव असा दर्शन बांदेकर, जो तुमका दिसता बॉलिंग मार्कवर. 18 चेंडू 33 ची गरज. 17 ही धाव संख्या, 50 पाठलाग. ग्रेट ग्रँड फिनाले, महांतिम सामनो. दर्शनचो चेंडू, वेगवान फटको लॉंग ऑफच्या दिशेन. 2 खेळाडू चेंडूच्या मागे. गोपाळ भट्टाचो प्रयत्न, शेवटच्या क्षणी सुटलेलो झेल. चेंडू सीमारेषा पार. RCC माडियेवाडी चौकार. ऍक्शन रिप्ले. 18 चेंडू 29, 17 चेंडू 29 धावांची गरज. गोपाळ भट्टा आणि रोहन लोणे हे 2 खेळाडू चेंडूच्या मागे. दाजी नाईक थोडस नाराज असा, या झेलसाठी रोहनने प्रयत्न करू होयो असा दाजीचा मत होता. पण गोपाळ त्याचा सुद्धा विश्वास स्वतःच्या कामगिरीवर होतो. दर्शन बांदेकरचा वैशिष्ट्य, कधी उसळी घेणारे चेंडू, कधी खाली राहणारे चेंडू. या सामन्यानंतर बक्षीस वितरण सोहळो, प्रेझेंटेशन आणि त्या सगळ्यासाठी मी काही नावा मान्यवरांची सांगते. सगळ्यांना विनंती असतली, सामना संपल्यानंतर लगेच या सगळ्या मान्यवरांनी स्टेजवर येऊन थांबायचा. वाईट बॉल, एक्स्ट्रा, खुळा पीक ज्याका मालवणीत म्हटला जाता. धावांचा बचाव करताना वाईट बॉल म्हणजे कर्ज न घेता भरलेले हप्ते. EMI किती महागडो ठरतलो. धावसंख्या दुर्येचो डबल गेम. 22 रन्सावर यो फुल टॉस. अपिश ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेन. अक्षय घाटवळ आणि गोपाळ भट्टा चेंडूच्या खाली. 2 धावा पूर्ण. 2 धावेनीची धावसंख्या 2 डझनावर. 24 रन्सावर. 26 ची अजून गरज. 15 चेंडू शिल्लक. 15 चेंडू 26 धावा. वासुदेव आणि गणेश ही जोडी मैदानावर. तिसऱ्या षटकाची जबाबदारी, तिसरी महत्वाची ओव्हर. RCC माडियेवाडी ओव्हर. अजून एक फुल टॉस. मिड ऑन क्लिअर करून चेंडू अक्षय घाटवळच्या हातात. गणेश कुबल विचार करता आज कोणाचा तोंड बघून बॅटिंग उतारलंय. यापूर्वीच्या चेंडूवर सुद्धा त्याचा चांगलो फटको चौकार जाता जाता वाचवलो. आणि यावेळी क्रिकेटच्या मैदानावर कॅरमचं रिबाउंड शॉट. टप्पो पडल्यानंतर नैसर्गिक अडथळ्याक अडकान चेंडू मैदानावर. फक्त 1 रन. धावसंख्या पाहू शतकी.
25 रन्सावर, शिल्लक चेंडू 14, अजून 25 रन्सांची गरज. 14 चेंडू 25 धावा. वासुदेव आणि गणेश ही जोडी 1-2 मोठे फटके अजूनही सामन्यात रंगत आणण्यासाठी पुरेसे असत. ते 2 मोठे फटके कोण मारतलो, क्षमता तर दोघांमध्ये पण असा, पण दर्शनच्या ओव्हरमध्ये ह्यो भीम पराक्रम कोण करून दाखवीत. लॉंगॉनच्या दिशेन वासुदेवच्या बॅटमधून बाहेर पडलेलो एक सुंदर फटको. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. आरसीसी देऊळवाडा चौकार आणि धावसंख्या 29 रन्सार. शिल्लक चेंडू 13, 21 ची गरज. तेरा चेंडू 21 धावा. वासुदेव आपल्या संघासाठी विजयाचो विडो जणू काय उचलताना. शिल्लक 13 चेंडू 21 ची गरज. दर्शन बांदेकरचो अति वेगवान चेंडू. ज्याप्रमाणे बिब्याच्या अंगाचा त्यालच बिब्याक जाळता, दर्शनचो वेग दर्शनच्या विरोधात जाताना ह्यो अति वेगवान चेंडू दिशेपासून भरकटलेलो. 30 धावा 20 ची गरज. आणि एका ताकदवान चेंडूवर वेगवान फटको. लॉंगॉनच्या कपडावरसून बघता बघता चेंडू सीमारेषा पार. हावको, रावकांडो, कुंभ्यो आणि घुडुम मातारी, रणटुळाची कंटुळा. आरसीसी माडियवाडी षटकार. 12 चेंडू 14 धावांची गरज. 12 चेंडू 14 धावा. स्पर्धा संपल्यानंतर या बक्षिसातलो किती वाटो आपल्या वाटा घेतलो, किती रक्कम आपणाक मिळतली, किती पैसे माझ्या खिशात असतले, याही पेक्षा महत्वाची गोष्ट पहिल्या क्रमांकाचो चषक कोणाच्या हातात असतलो. आणि त्यामुळेच या दोनही संघांसाठी ही अस्तित्वाची लढाई. द ग्रेट ग्रँड फिनाले श्रीदेवी सातेरी भद्रकाली आरसीसी माडियवाडी चषक. बारा चेंडू 14 धावांची गरज असताना रोहन लोणे. समोर गणेश कुबल. या वयात सुद्धा युवा खेळाडूंका लाजवणारी कामगिरी. मध्यंतरीच्या अपघातानंतर क्रिकेट पासून जवळपास 1 वर्ष गणेश लांब गेलो, पण परत मैदानावर इलो आणि अधिराज्य गाजवूक त्यांनी सुरुवात केली. शिल्लक चेंडू 12, 14 धावांची गरज. वासुदेव नॉन सायकरच्या दिशेने आणि गणेश कुबल. 4 ते 5 वर्षापूर्वीचो गणेश कुबल परत एकदा मैदानावर. चेंडू सीमारेषा पार. बाई काय हा प्रकार. रिव्हर्स पुल, डायरेक्ट चंद्रार. गणेश कुबल 42 धावा. शिल्लक चेंडू 11, 8 रन्सांची गरज. कट केलो चेंडू डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या दिशेन. रोलिंग रोलिंग रोलिंग. आरसीसी माडियवाडी चौकार. आणि या चौकारांची धाव संख्या 46 रन्सार. 50 धावांचो पाठलाग थोडंसं कठीण होतो असा वाटत होता, पण गणेश कुबल आणि वासुदेव मैदानावर कमाल धमाल आणि बेमिसाल. तो वासुदेव यायचो सकाळी, झोपेतून उठवायचो, पण ह्यो वासुदेव मैदानावर इलो. झोपलेल्या प्रेक्षकांका सुद्धा त्यांनी उठवला. चौकार षटकारानंतर या सामन्यात वापसी झाली अन्वी स्पोर्ट संघाची. कुणाल पियणकर संघ मालक अन्वी स्पोर्ट रेडी संघाचे. आणि या सामन्यानंतर होताला बक्षीस वितरण. सगळ्या मान्यवरांका विनंती स्टेजवर येण्यासाठी. 9 चेंडू 4 धावांची गरज. रोहन लोणे बॉलिंग मार्कवर. गणेश कुबलचो ह्यो चेंडू अपरकट करण्याचा प्रयत्न. आमचे मान्यवर सोसायटी चेअरमन बबनजी नाईक, माजी ग्रामपंचायत सदस्य आबा सातोसकर, सुधाकर नाईक, मनीष केरकर, मनोहर केरकर, गजानन डुबळे, LIC एजंट बबलू तानावडे, राजू तानावडे, समीर केरकर, अनंत नाईक, नुना आपा, यशवंत नाईक, सुहास पावसकर, अशोक तिरोडकर, राजन साळगावकर, बाळू नाईक, शरद जाधव, सागर वावडे, कार्तिक नाईक, काका आचरेकर, ग्रामपंचायत सदस्य आणि बाळू बिरनोडकर या सगळ्यांका विनंती. सामना संपल्यानंतर लगेच मान्यवर कक्षात तुम्ही येऊन स्थानापन्न होता. धावसंख्या 48. शिल्लक चेंडू 7, 2 रन्सांची गरज. धोनी स्टाईल मध्ये गणेश कुबल सामनो संपवता की काय. शेवटचा चेंडू चौथ्या ओव्हरीचो. शफल शॉट डीप फाईन लेगच्या दिशेने सौरभला बीट करून चेंडू सीमारेषा पार. आरसीसी देऊळवाडा चौकार. आणि या चौकारांशी अन्वी स्पोर्ट रेडी श्रीदेवी सातेरी भद्रकाली आरसीसी माडियवाडी चषकाचो मानकरी
अभिनंदन प्रथम क्रमांकासाठी अन्वी स्पोर्ट रेडी. अभिनंदन द्वितीय क्रमांकासाठी विकास गावडे यांच्या मालकीच्या राजाराम वॉरियर्स तवडे संघाचा. प्रेझेंटेशन बक्षीस वितरण पण तोपर्यंत डीजे तर वाजाकच होयो. Lost my best friend to 23. She left her body in Harvard above me. I saw no shadow. I looked around, searched every building and home that I found. I saw no shadow, but felt a glow. The warmth inside me, it kept me afloat. It felt like heaven had found my bones and gave me comfort when I feel alone. Now you're gone, I'm alone. I guess it's time to get better. Through the pain, I will go alone. If I fall, break my bones, I will scream even louder. 'Cause I'm not dying alone. I lost my best friend to 23. She left her body in Harvard above me. My best friend to 23. I heard the heavens crying above me. The gain's an angel, I lost a friend. I felt like dying again and again. I went through hell, stared at death, but I keep fighting with each living breath. I saw no way out from where I stood. Felt like the fire had burned me through. Now you're gone, I'm alone. I guess it's time to get better. Through the pain, I will go alone. If I fall, break my bones, I will scream even louder. 'Cause I'm not dying alone. I lost my best friend. सन्माननीय बबन नाईक सोसायटी आरोंदा चेअरमन यांना मी विनंती करतोय आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय आबा सातोसकर माजी ग्रामपंचायत सदस्य यांना पण मी